नमस्कार. घर आणि ती मध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तर गॅसवरती हा पॅन गरम करायला ठेवला. त्यामध्ये 2 छोटे चमचे तेल टाकायचं. यामध्ये 1 वाटी फ्लावर, 1 वाटी वाटाणे म्हणजे हिरवे मटार, अर्धी वाटी बटाटे, अर्धी वाटी श्रावणी घेवडा म्हणजेच बीन्स, 1 छोटी वाटी मी इथे गाजर घेतले, 1 छोटी वाटी शिमला मिरची आणि पाव वाटी कांद्याचे असे मोठ्या आकारात केलेले काप. आता हे सगळं आपल्याला ह्या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. आता ह्या भाज्या तेलात चांगल्या परतून झाल्या की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. अर्धा चमचा मी याच्यात मीठ टाकून घेतलं. त्यानंतर पाव चमचा याच्यात हळद टाकायची आहे. हळद आणि मीठ घालून आपल्याला ह्या भाज्या पुन्हा तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. ह्या भाज्या जर तुम्ही सुरुवातीला थोड्याशा उकडून घेतल्या तरीसुद्धा चालेल, पण मी इथे तेलातच ह्या थोड्या शिजवून घेणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला ह्या भाज्या अगदी 60 ते 70% शिजवायच्या असतात, म्हणजे पूर्ण शिजवायच्या नसतात, ह्या कच्च्याच ठेवायच्या असतात. तर झाकण ठेवून ह्या भाज्या मी अगदी 5 मिनटं मंद गॅसवरती शिजवून घेतल्या, म्हणजे वाफवून घेतल्या थोडक्यात. त्यानंतर पुन्हा हे छान एकजीव करायचं. आता ह्या भाज्या थोड्याशा शिजलेल्या आहेत, ह्या आपण बाजूला काढून घेऊ. तर आता आपल्याला व्हेज कोल्हापुरीसाठीचा स्पेशल मसाला बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी पॅनमध्ये 1 छोटा चमचा तेल घेतलं. त्यानंतर त्यात 3 मिरे, 2 लवंग, 2 छोटे दालचिनीचे काप आणि 2 हिरवे विलायची म्हणजेच वेलदोडे टाकले. 3-4 लाल मिरच्या टाकायच्या. अर्धा चमचा इथे मी जिरं टाकलं आणि 1 चमचा धणे टाकलेत. त्यानंतर पाव वाटी आपल्याला याच्यात खोबरं टाकून घ्यायचं आहे. मी इथे सुकं खोबरं वापरलं आहे, पण जर तुमच्याकडे ओलं खोबरं अवेलेबल असेल, म्हणजे ओलं नारळ अवेलेबल असेल तर तुम्ही त्याचा वापर करा, अजून चव छान लागेल. आता हे जे खोबरं आहे हे या तेलामध्ये मी चांगलं परतून घेते आणि सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. तर हे पहा, इथे खोबरं चांगलं परतून झालं आहे. आता याच्यात अगदी पाव चमचा म्हणजे पाव टीस्पून खसखस टाकून घेतली आहे. खसखस नसेल तर इथे थोडेसे तीळसुद्धा आपण टाकू शकतो. आता खसखस टाकल्यानंतर हे पुन्हा अगदी मिनिटभर परतून घेऊ. गॅस बंद करायचा आहे. हा मसाला थंड झाला की मिक्सरमध्ये काढायचा. आता हे जे सगळे पदार्थ आहेत यात आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर हे पहा, इथे ही मसाल्याची जी पेस्ट आहे ती तयार झाली, म्हणजे आपलं भाजीसाठीचं वाटण तयार आहे. आता आपल्याला टोमॅटो प्युरीसुद्धा बनवायची आहे. तर टोमॅटो प्युरी बनवण्यासाठी इथे मी घेतले 2 मध्यम आकाराचे टोमॅटो. ते असे मोठे काप करून मिक्सरच्या भांड्यात घेतले. आता याच्यामध्ये आपल्याला भिजून घेतलेले काजू आणि मगजबी टाकून घ्यायचे. तर इथे मी 5 ते 6 काजू आणि थोडेशा वॉटरमेलन सीड ज्या असतात तर ते भिजत ठेवल्या होत्या. एक 15-20 मिनटं भिजलेले असतील. आता हे सुद्धा मिक्सरमधनं चांगलं वाटून घेऊ. तर आता टोमॅटो प्युरी तयार आहे, मसाला तयार आहे, भाज्यासुद्धा आपल्या परतून झालेल्या आहेत. आता फक्त आपले व्हेज कोल्हापुरीला फोडणी द्यायची बाकी आहे. तर त्यासाठी पॅन गरम करायला ठेवला. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकायचं. त्यानंतर अर्धा चमचा जिरं घातले. आता हे जिरे चांगलं तडतडू द्यायचं आहे. त्यानंतर 1 लाल मिरची आणि त्यात अगदी बारीक चिरलेला कांदा. तर इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेत. अगदी बारीक चिरायचे आणि हे कांदे ह्या तेलामध्ये चांगले सोनेरी होतील इथपर्यंत परतून घ्यायचे. बरं, इथे आपण ज्या मिरच्या वापरतोय त्या आपल्याला अगदी झणझणीत ही भाजी बनवायची असेल तर छान लवंगी मिरची किंवा जी गुंटूर मिरची असते जी तिखट असते तिचा वापर करा. आणि रंग हवा असेल तर त्यासाठी काश्मीरी किंवा बेडगीचा वापर करा. आता कांदा परतून झाला की लगेच आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं, सगळे जे खडे मसाले होते त्याचं आणि खोबऱ्याचं जे वाटण बनवलं होतं ते टाकायचं. आणि हे वाटण टाकल्यानंतर त्याला तेल सुटेल इथपर्यंत परतून घ्यायचं. बरं, ही सगळी जी प्रोसेस आहे ती आपल्याला मध्यम गॅसवरती करायची, म्हणजे आपले जे वाटण आहे किंवा मसाले आहेत ते अगदी चांगले परतले जातात. आता वाटण परतून झालं, यामध्ये टोमॅटो प्युरी टाकू. टोमॅटो प्युरी टाकल्यानंतर आपल्याला ही पुन्हा चांगली परतून घ्यायची आहे. जोपर्यंत याला छान तेल सुटत नाही आणि हे जे टोमॅटोचं थोडंफार जे पाणी असतं तर ते पूर्णपणे आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे. तर साधारण 5 मिनटं मी हे चांगलं परतून घेतलं. हे पहा, 5 ते 7 मिनटानंतर
हे पहा, मसाले अगदी छान परतून झालेले आहेत, त्याला छान तेल सुटलं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा हळद घातली, 2 ते 3 चमचे लाल तिखट घालायचं आहे। आपल्याला किती तिखट ही भाजी हवी आहे त्या अंदाजाने, पण व्हेज कोल्हापुरी आहे त्यामुळे तिखट थोडंसं जास्तच जाईल। आता तिखट आणि हळद टाकल्यानंतर मसाले पुन्हा परतून घेऊ। आता ह्यावेळी हे मसाले खूप जास्त परतण्याची गरज नाही आहे, अगदी 2 मिनटं हे मसाले छान परतून घेतले की लगेच याच्यात आपण ज्या भाज्या शिजवून घेतलेल्या होत्या त्या घालायच्या। आता ह्या भाज्या टाकल्यानंतर ह्या मसाल्यामध्ये चांगले एकजीव करायच्या। हे पहा, भाज्या या मसाल्यामध्ये छान एकजीव करून घेतल्या। आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथे ही भाजी बनवताना गरम पाण्याचा वापर करायचा आहे, कारण आधीच आपण भाज्या थोड्याशा शिजवून घेतलेल्या आहेत, त्यामुळे जर गार पाणी टाकलं एकतर भाजीचं टेम्परेचर लगेच खाली येतं, त्यामुळे तिची चव बिघडते, आणि दुसरं म्हणजे पाणी गरम होताना भाज्या थोडे जास्त शिजतात, तर त्यामुळे भाजी उकळली जाणार नाही, पण ज्या आपण बाकीच्या भाज्या घातल्यात त्या थोड्या जास्त शिजतील, म्हणजे गाळ होतील, तर त्यामुळे अगदी गरम पाण्याचा वापर करायचा। आवश्यकतेप्रमाणे गरम पाणी टाकलं, एकजीव केलं, चवीप्रमाणे मीठ घातलं। आता हे सगळं पुन्हा एकदा छान ढवळून घ्यायचं, आणि आता यावरती झाकण ठेवायचं आहे, आणि मध्यम गॅसवरती आपल्याला ही जी व्हेज कोल्हापुरी आहे ती छान शिजवून घ्यायची, म्हणजे ह्या ज्या भाज्या आहेत त्या पूर्णपणे शिजवून घ्यायच्या आहेत। तर हे पहा, एक 7-8 मिनटं मध्यम गॅसवरती भाजी उकळून घेतली, भाजीला छान उकळी फुटलेली आहे। आता हे पुन्हा एकजीव केलं, इथे चेक करून पाहिलं, भाज्या अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत। आता ह्यामध्ये मी 200 ग्रॅम पनीर टाकून घेते, पनीरचे छान तुकडे करून टाकून घेतले। 1 चमचा कसुरी मेथी टाकायचं, कारण कुठलीही रेस्टॉरंट स्टाईल भाजी असेल त्याच्यात कसुरी मेथी तर जातेच। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली, आणि वरून टाकायचा आहे हा मस्तपैकी गरम मसाला, तर अर्धा चमचा गरम मसाला मी वरून टाकला। आता हे सगळं छान एकजीव करायचं, आणि आपली ही व्हेज कोल्हापुरी इथे तयार झाली आहे। कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं, त्यात अर्धा चमचा जिरे, 1 तमालपत्र, 2 हिरवे विलायची म्हणजेच वेलदोडे, 4 लवंग, 2 मिरे आणि थोडासा दालचिनीचा तुकडा टाकून घेतला। आता हे तेलामध्ये एक अर्धा मिनिट परतून घेतलं, त्यानंतर त्याच्यात 8-10 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, आणि 2 मोठे कांदे असे थोड्या मोठ्या फोडींमध्ये चिरून टाकून घेतले। आता हा कांदा सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। तर हे पहा, लो फ्लेमवरती परतून घेतल्यानंतर साधारण 5 मिनिटांनंतर कांदा हा छान शिजलेला आहे, आणि त्याला छान सोनेरी रंग आलाय। आता याच्यात 2 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या, हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। अर्धा चमचा हळद, 2 चमचे काश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं, त्यासोबतच थोडासा आल्याचा किस टाकायचा, आणि हे पुन्हा छान परतून घ्यायचं। आता हे परतून घेतल्यानंतर त्यात 2 मोठे टोमॅटो अशा मोठ्या फोडींमध्ये चिरून टाकून घेतले। आता हे टोमॅटो सुद्धा या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे आणि थोडेसे शिजू द्यायचे। टोमॅटो परतून झाले की त्यानंतर याच्यात 10 ते 12 काजू टाकून घ्यायचे, किंवा मग हे काजू तुम्ही सेपरेट एखाद्या भांड्यात भिजवून त्याची पेस्ट सुद्धा इथे वापरू शकतात। आता हे टोमॅटो शिजतील इथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय, तर इथे मी लो फ्लेमवरती साधारण 5 मिनिटं हे छान शिजवून घेते। आता हे शिजून थंड झालंय, त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढायचं, त्यात थोडंसं पाणी टाकायचं, आणि पाणी टाकून आपल्याला याची छान प्युरी बनवून घ्यायची। आता ह्याच कढईमध्ये 1 ते 2 चमचे बटर घेतलं, बटरऐवजी आपण साजूक तूप सुद्धा वापरू शकतो। त्यात आपण जी मिक्सरमधून काढून घेतलेली प्युरी होती ती टाकायची, आणि हे चांगलं एकजीव करायचं। आता मध्यम गॅसवरती ही प्युरी आपल्याला शिजवून घ्यायची। आता इथे तुम्ही थोडंसं पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकतात। मी थोडं पाणी टाकून घेतलंय, त्यानंतर याच्यात 1 चमचा धने पावडर टाकून घेतली, त्यासोबतच चवीनुसार मीठ टाकायचं, आणि थोडासा किचन किंग मसाला मी इथे टाकून घेतलाय। हा मसाला आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो, मी इथे साधारण अर्धा चमचा एवढा किचन किंग मसाला टाकून घेतला, त्यासोबतच गरम मसाला सुद्धा तुम्ही इथे ऍड करू शकतात। आणि एकजीव केल्यानंतर मध्यम गॅसवरती ही जी ग्रेव्ही आहे ही छान उकळून घ्यायची। आता ग्रेव्ही उकळते तोपर्यंत आपण कोफ्ते बनवून घेऊ। तर कोफ्ते बनवण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यात 4 ते 5 ब्रेडच्या स्लाइस घेतल्यात,
या स्लाइस आपल्याला छान मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचे आणि आपल्याला याचे ब्रेड क्रम्स बनवून घ्यायचे। तर हे पहा, मी इथे हा ब्रेडचा छान चुरा बनवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकताय। आता यातला निम्मे चुरा आपल्याला कोफ्ते बनवण्यासाठी वापरायचा आहे आणि बाकी कोफ्त्यांना भरून लावण्यासाठी आपण वापरणार आहोत। तर आता कोफ्ते बनवण्यासाठी एका ताटात साधारण पाव कप भरेल एवढा बारीक चिरलेला गाजर घेतलाय, तुम्ही किसूनही घेऊ शकता। पाव कप बारीक चिरलेली शिमला मिरची आणि साधारण अर्धा कप भरेल एवढी पत्ताकोबी घेतली, ती सुद्धा अगदी बारीक चिरून घेतली। तुम्ही हे सगळं किसूनही वापरू शकतात। आता याच्यात आलं लसूण ठेचून टाकून घेतले, त्यासोबतच उकडलेले बटाटे आपल्याला याच्यात टाकायचे। तर साधारण छोटे छोटे असे 4-5 बटाटे मी उकडून साल काढून घेतलं होतं। हे बटाटे सुद्धा तुम्ही किसून टाकू शकतात किंवा मग कुस्करून टाकले तरी चालेल। त्यानंतर याच्यात 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा हळद टाकून घेतली, 1 चमचा धने पावडर, चवीपुरता मीठ आणि ह्यासोबत चाट मसाला सुद्धा टाकून घ्यायचा आहे। आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं। हे छान एकजीव झालं की त्यानंतर बाइंडिंगसाठी इथे मी बेसन पीठ वापरलंय। बेसन पिठाऐवजी आपल्याकडे जर कॉर्नफ्लोअर असेल तर ते इथे वापरा। माझ्याकडे कॉर्नफ्लोअर अवेलेबल नव्हतं म्हणून मी इथे बेसन पीठ वापरलंय। तर आता बेसन पीठ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं। हे पहा, आता हे छान एकजीव झालंय। यानंतर याच्यात आपण जो ब्रेडचा चुरा करून घेतलेला होता तो टाकायचा। तर साधारण पाव कप भरेल एवढा हा ब्रेडचा चुरा आहे, तो आता ह्या मिश्रणात टाकला आणि हे पुन्हा छान एकजीव करायचं। तर अशा पद्धतीने इथे आपलं कोफ्त्यांसाठीचं मिश्रण तयार झालंय। आता आपण याचे कोफ्ते बनवून घेऊ। त्यासाठी आपल्याला हवे तेवढे छोटे किंवा मोठे आपण हे कोफ्ते बनवू शकतो। तर मी इथे गोल गोल याचे छोटे छोटे कोफ्ते बनवून घेतलेत। कोफ्ते बनवल्यानंतर हे ब्रेड क्रम्स मध्ये अशा पद्धतीने घोळून घ्यायचे। तर आता कोफ्ते तयार झालेत, हे तळून घेऊ। कोफ्ते तळण्यासाठी कढईमध्ये तेल कडकडीत गरम करायचं। त्यानंतर तेलात मावतील एवढे कोफ्ते सोडायचे। तर तेलाची क्वांटिटी किती आहे यावरती कोफ्ते आपण किती तळू शकतो हे डिपेंड असेल। तर मी एका वेळी इथे 3 ते 4 कोफ्ते तळून घेते। सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची। हाय फ्लेम वरती हे कोफ्ते अर्धा मिनिट किंवा 1 मिनिट तळून घ्यायचे। त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेम वरती मग हे कोफ्ते पुन्हा 2-3 मिनिट तळू द्यायचे। तर हे पहा, अशा पद्धतीने इथे हे कोफ्ते छान तळून झालेले आहे। तर आता हे कोफ्ते मी बाजूला काढून घेते आणि ह्याच पद्धतीने सगळे उरलेले कोफ्ते सुद्धा तळून घेणार आहे। आता इथे आपले कोफ्ते तयार आहेत। एका बाजूला आपली ग्रेव्ही सुद्धा छान उकळली आहे। आता हे कोफ्ते आपण सर्व करू। त्यासाठी एका प्लेटमध्ये 5 ते 6 कोफ्ते घेतले आणि त्यावरती ही मस्त गरमागरम ग्रेव्ही टाकायची। जेव्हा आपण जेवायला बसणार असू तेव्हा ऐन वेळेसच हे कोफ्ते सर्व करायचे। नाहीतर जर तुम्ही हे कोफ्ते ग्रेव्हीमध्ये आधीच टाकून ठेवले तर मग हे जे कोफ्ते आहेत ते सगळे ग्रेव्ही शोषून घेतील आणि थोडेसे मऊ पडतील। तर त्यापेक्षा ऐन जेवणाच्या वेळेस हे कोफ्ते सर्व करा। मशरूम आणल्यानंतर सगळ्यात आधी तर आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे। तर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। याला बरीचशी माती लागलेली असते, त्यामुळे अगदी स्वच्छ असे धुवून घ्यायचे। त्यानंतर मशरूमचं जे सगळ्यात वरचं साल असतं ना ते आपल्याला काढून घ्यायचं असतं। अगदी पातळ असं हे साल असतं। तर ह्या जे साल असतं ह्याला सगळ्यात जास्त माती लागलेली असते, त्यामुळे शक्य असेल तर हे काढून घ्यायचं, म्हणजे आपल्याला अगदी स्वच्छ असे मशरूम मिळतात। चला तर मग आता ह्या सगळ्या मशरूमचे मी इथे साल व्यवस्थित काढून घेते। व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने काढायचं। हे पहा, इथे आपल्याला अगदी स्वच्छ असं मशरूम मिळालेलं आहे। आता आपल्याला हे मशरूम चिरून घ्यायचे। आता मशरूम चिरताना जर मोठं मशरूम असेल तर एका मशरूमचे साधारण 4 ते 8 काप करायचे आणि अगदी छोटंसं मशरूम असेल तर एका मशरूमचे 2 काप केले तरी चालेल। आणि हो, ही जी शेवटची दांडी आहे ना त्याचा शेवटचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे। आणि मी हे पहा, इथे मी आता हे सगळे मशरूम छान चिरून घेते। आता मशरूम चिरून झालेले आहेत। तुम्हाला हवे तसे छोटे मोठे याचे काप करू शकतात, पण आज आपण जो मशरूम मसाला बनवतोय त्यासाठी मध्यम आकाराचे तुकडे आपल्याला या मशरूमचे हवेत। तर हे पहा, मशरूम छान चिरून घेतला। आता याला आपण मॅरिनेट करून घेणार आहोत। तर त्यासाठी सगळ्यात आधी यामध्ये लाल तिखट, हळद आणि थोडासा किचन किंग मसाला घातला। तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त घालू शकतो। अगदी पाव चमचा कसुरी मेथी घालायची आणि त्यानंतर 2 चमचे ह्याच्यात दही घालायचं आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं। हे पहा,
हे सगळे मसाले मशरूममध्ये अगदी व्यवस्थित एकजीव झाले की त्यानंतर हे आपल्याला 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे छान मॅरिनेट होईल. तोपर्यंत इकडे आपण कांदा चिरून घेऊ. इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतला आहे. हा चॉपरमधनं अगदी बारीक असा चॉप करून घेते. तुम्ही हवं तर सुरीने अगदी बारीक तुम्हाला काप करता येत असतील तर तसेही करू शकतात, किंवा मिक्सरमधनं बारीक केले तरी चालेल. पण खूप आपल्याला पेस्ट बनवायची नाही आहे, अगदी असे बारीक याचे काप व्हायला पाहिजे. त्यासाठी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं. तेल कडकडीत गरम झालं त्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं घातले. जिरं तडतडलं की काही खडे मसाले घालायचे, ज्यामध्ये लवंग, मिरी, दालचिनी आणि वेलदोडे घातलेत. 2-2 ह्याची क्वांटिटी घेतलेली आहे. आता ही बारीक चिरलेली जे आलं, लसूण आणि कांद्याचे जे काप होते ते ह्या मसाल्यामध्ये घालायचे, म्हणजे फोडणीमध्ये घालायचे आणि चांगले परतून घ्यायचे. हे पहा, कांदा अगदी सोनेरी रंगावर येईल आणि पूर्णपणे तेल सोडेल इथपर्यंत परतून घेतले. त्यानंतर यात 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आणि हा टोमॅटोसुद्धा आपल्याला थोडासा मऊ होईल इथपर्यंत ह्या तेलात शिजवून घ्यायचा आहे. हे पहा, टोमॅटो आता छानपैकी शिजलेला आहे. आता याच्यात काही मसाले ॲड करू. सगळ्यात आधी अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, किंवा आपल्या आवडीप्रमाणे तिखटाची क्वांटिटी कमी जास्त करू शकतो. पण आपण मशरूममध्ये सुद्धा मॅरिनेट करण्यासाठी तिखट घातलं आहे, त्यामुळे इथे थोडंसं कमीच वापरायचं. आता हे सगळं चांगलं परतून घेतलं. त्यानंतर आपले हे जे मशरूम आहेत ते या फोडणीमध्ये टाकायचे. सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि हे एकजीव केल्यानंतर आपल्याला आता हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. मशरूमचे काप जर बारीक असतील तर मशरूम लवकर शिजतील, थोडेसे मोठे काप असतील तर शिजायला मात्र वेळ लागेल. चवीप्रमाणे ह्यात मीठ घातलं. त्यानंतर हे सगळं एकजीव केलं. मशरूमला आपसुकच पाणी सुटतं, पण तरीसुद्धा आपल्याला आवश्यकता वाटत असेल तर ह्याच्यात आपण थोडंसं पाणी ॲड करू शकतो. मी इथे अर्धा कप पाणी फक्त ॲड केलं आहे. हे सगळं चांगले एकजीव केलं. त्यानंतर झाकण ठेवायचं आणि हे जे मशरूम मसाला आहे हा अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचा. साधारण 10 मिनटं मध्यम आचेवरती हा मशरूम मी छान शिजवून घेतलेला आहे. त्यानंतर 10 मिनटांनी चेक करायचं. हे पहा, आपली इथे भाजी किती छान तयार झालेली आहे, छान तर्री याला आलेली आहे. आपण दही घातलं आहे, टोमॅटो घातले, त्यामुळे तुम्हाला जर आवडत असेल तर थोडीशी साखर तुम्ही यात वापरू शकतात, म्हणजे एक छान आंबट गोड चव या भाजीला येईल. पण मी इथे साखर वापरलेली नाही आहे. ही भाजी अशीच खूप छान लागते, अगदी रेस्टॉरंट स्टाईल होते. तर छोले मसाला बनवण्यासाठी इथे मी कुकरमध्ये 1 ते 1.5 मोठा चमचा तेल घेतलं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर यात अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे. त्यासोबतच 2 तमालपत्र, त्यासोबतच थोडासा बारीक चिरलेला लसूण टाकला. यातच आता अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा किंवा मग डायरेक्ट मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलेला कांदा टाकायचा आहे. इथे मी 1 मोठा कांदा मिक्सरमधनं छान बारीक वाटून घेतला होता, कच्चाच वाटायचा. आणि हा कांदा ह्या तेलात मी आता छान परतून घेते. कांदा सोनेरी रंगावरती येईल तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. हे पहा, कांदा छान परतून झाला. आता याच्यात टोमॅटोची प्युरी टाकून घेतली. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मिक्सरमधनं वाटून घेतले होते. कांदा आणि टोमॅटो तुम्ही इथे अगदी बारीक चिरूनसुद्धा वापरू शकतात. आता पुन्हा हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं. जोपर्यंत हे मिश्रण छान घट्ट होत नाही आणि याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. हे परतत असतानाच यात मी 8-10 कढीपत्त्याची पानं टाकली. आता हा जो मसाला आहे किंवा वाटण आहे हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. तर हे पहा, वाटण छान परतून झालं आहे. आता याच्यात थोडासा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा बॅडगी लाल तिखट, 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकला. ह्याचसोबतच तुमच्याकडे जर छोले मसाला अवेलेबल असेल तर इथे तुम्ही 1 चमचा छोले मसालासुद्धा वापरू शकतात. आता हे जे सुके मसाले आहेत हे टाकल्यानंतर पुन्हा हे वाटण छान परतून घेतलं. आता याच्यात भिजून घेतलेले छोले टाकलेत. तर छोले रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते. आता हे भिजून घेतलेले छोले साधारण 1 मोठी वाटी भरेल एवढे होते आणि वजनी म्हणाल तर हे 200 ग्रॅम भिजून घेतलेले छोले होते. आता हे मसाल्यामध्ये छान परतून घेतले. त्यानंतर त्याच्यात आवश्यकतेप्रमाणे गरम पाणी टाकायचं.
गरम पाण्याचाच वापर करा, ह्यामुळे भाजीला तवंगही छान येतो आणि चवही छान लागते। तर आपल्या आवश्यकतेप्रमाणे गरम पाणी आपण इथे टाकू शकतो। मी इथे 1.5 ग्लास गरम पाणी टाकून घेतलं। आता मी इथे पाणी टाकल्यानंतर चेक केलं, मला हे पाणी थोडं कमी वाटतं आहे, त्यामुळे मी पुन्हा थोडंसं पाणी इथे ॲड करते, कारण आता जेवढी कन्सिस्टन्सी दिसते तेवढी कन्सिस्टन्सी मला भाजी शिजल्यानंतर हवी आहे। त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं। तर आता हाय फ्लेमवरतीच आपण ही सगळी फोडणी करून घेतली। त्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला ह्या भाजीच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। आता 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची वाफ निघालेली आहे। कुकर थोडा थंड झाला आहे। कुकर उघडून पाहू, हे पहा अतिशय छान भाजी इथे शिजलेली आहे। जर तुम्हाला ही भाजी थोडीशी पातळ वाटत असेल तर अजून तुम्ही गॅसवरती झाकण न लावता ही भाजी मंद गॅसवरती थोडीशी शिजवून घेऊ शकता। आता वरून कोथिंबीर टाकली आणि आपल्या इथे छोले मसाला तयार झाला आहे। कढई पनीर बनवण्यासाठी आपल्याला इथे 100 ग्रॅम पनीर लागणार आहे। पनीरचे मी ह्या पद्धतीने थोडे मोठे काप करून घेतले। त्यात 1 चमचा लाल तिखट आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलंय। त्यानंतर ह्या पद्धतीने हे सगळं एकजीव करून घेतलंय। आता हे झाकून ठेवायचंय। त्यानंतर एका कढईमध्ये 1 चमचा धणे घ्यायचे, अख्खे धणे, त्यात 1 चमचा जिरं टाकायचंय, 1 लवंग आणि 1 मिरी टाकून घेतले। लवंग मिरी तुम्ही थोडी जास्त सुद्धा वापरू शकतात आणि हे 1-2 मिनिटं फक्त भाजून घ्यायचंय। हे सगळं छान भाजून झालेलं आहे। आता हे बाजूला काढून घेऊ। त्यानंतर ह्याच कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकून घेतलं। आता आपण जे मिक्स करून घेतलेलं पनीर होतं ते पनीर याच्यात टाकायचंय आणि हे आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचंय। अगदी 2-3 मिनिटं फक्त मध्यम गॅसवरती आपल्याला हे पनीर ह्या तेलामध्ये तळून घ्यायचंय। तर हे पहा 1-2 मिनिटांनंतर हे पनीर आता बाजूला काढून घेऊ। त्यानंतर ह्याच तेलामध्ये कांद्याचे काप टाकून घेतलेले आहेत आणि शिमला मिरचीचे काप टाकून घेतले। तर साधारण 2-2 चमचे भरतील एवढं कांदा आणि शिमला मिरचीचे मोठे काप मी इथे तेलात तळून घेतलेले आहेत। आता हे सगळं बाजूला काढून घेऊ। त्यानंतर शिल्लक असलेल्या तेलातच आपल्याला 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा टाकून घ्यायचा आहे। त्यासोबतच 1 मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून टाकून घेतलाय। हा कांदा चिरत असतानाच आपल्याला कांद्याचे मोठे काप काढून घ्यायचे असतात, तेच आपण मगाशी तळून घेतले। कांदा आता मध्यम गॅसवरती परतून घेतलेला आहे। त्यातच मी टोमॅटो टाकून घेतलाय आणि टोमॅटो आणि कांदा छान शिजेल इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय। हे पहा, तुम्ही बघू शकताय कांदा टोमॅटो इथे छान शिजलेला आहे। आता हे सगळं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। त्यासोबतच आपण जे धणे जिरे भाजून घेतले होते ते सुद्धा याच्यात टाकून घेतलंय। थोडीशी कसुरी मेथी टाकून घेतली आणि हे सगळं मिक्सरमधनं वाटून घेतलं। वाटण इथे तयार झालेलं आहे। आता एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकून घेतलं। त्यात 1 तमालपत्र टाकलं, अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा किंवा आपल्या आवडीनुसार लाल तिखट टाकून घेतलंय आणि आपण जे मगाशी वाटण बनवून घेतलं होतं ते आता ह्या तेलामध्ये टाकून परतून घेते। मध्यम गॅसवरती हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचंय, जोपर्यंत या वाटणाला छान तेल सुटत नाही। तुम्ही इथे बघू शकताय वाटण आता छान परतून झालेलं आहे। आता हे वाटण परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय। आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने। इथे मी अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे, चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आणि आता ही जी ग्रेव्ही आहे ही मी उकळू देणार आहे। तर ग्रेव्ही इथे उकळलेली आहे। त्यानंतर याच्यात 2 चमचे साय टाकून घ्यायची। आपली दुधाची जी फ्रेश साय असते ती याच्यात टाकून घ्यायची किंवा मग तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही ते सुद्धा इथे वापरू शकता। साय टाकून झाल्यानंतर लगेचच आपण जे पनीर आणि शिमला मिरची कांदा तळून घेतलेला होता ते याच्यात टाकून घेतलंय। हे सगळं छान एकजीव करायचं आणि त्यानंतर मध्यम गॅसवरती 5 ते 10 मिनिटं ही भाजी उकळू द्यायची आहे।
5-10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकतायत आपलं कढई पनीर इथे तयार झालंय. अगदी सोपी आणि घरातल्या साहित्यात तयार होणारी रेसिपी आहे.